नागपुर शहर में नकली पुलिस बनकर लूट की वारदात करने वाली कुख्यात ईरानी टोली का तहसील पुलिस ने पर्दाफाश किया। लगातार बढ़ती वारदातों के बाद पुलिस ने इस गिरोह के एक सदस्य को संभाजनगर स्थित ईरानी मोहल्ला से गिरफ्तार किया। अरेस्ट आरोपी का नाम परली बैजनाथ जिला बिड़ निवासी बाघर अली अहमद अली बताया गया। गिरोह के बाकी सदस्य अब भी फरार है, जिनकी तलाश के लिए पुलिस ने अभियान तेज कर दिया है। फरार आरोपियों के नाम नासिर अली, हाफिज अली, असदुल्ला, अबरू अली और सकलेन अली बताए गए। पिछले महीने 9 नवंबर को इस गिरोह ने जरीपटका तहसील, धनतोली, हुड़केश्वर थाना क्षेत्रों में पुलिसकर्मी बनकर एक ही दिन में 4 लूट की वारदातों को अंजाम दिया था, जिसमें कुल 3,70,000 रुपए के मूल्य के सोने के गहने लूट लिए थे। सीसीटीवी फुटेज और संदिग्ध गतिविधियों के आधार पर पुलिस ने गिरोह की पहचान की। बता दें कि गिरफ्तारी के दौरान आरोपी के परिजनों ने पुलिस टीम का विरोध किया, जिससे हाथापाई हुई और सिपाही रसूल शेख भी घायल हुए। जांच में खुलासा हुआ कि यह ईरानी टोली महाराष्ट्र सहित देश के कई राज्यों में इसी तरह की घटनाओं को अंजाम दे चुकी है। गिरोह एक संगठित नेटवर्क की तरह कार्य करता है। गिरफ्तार आरोपी को कोर्ट में पेश किया गया, लेकिन अदालत ने पुलिस कस्टडी देने से इनकार कर उसे जेल में भेज दिया। बरोबर आहे। PSI रसूल यांनी सदर आरोपीला ताब्यात घेताना ते इराणी कुटुंब जो होतं ते पूर्ण त्यांचं गाव आहे, त्या गावामध्ये त्याला ताब्यात घेत असताना अचानक त्या महिला ज्या आहे या महिलांनी घेराव करण्याचा प्रयत्न केला, परंतु PSI रसूल आणि त्यांच्यासोबत पाठवलेली टीम यांनी अत्यंत धैर्याने आणि शिताफीने त्यांच्यापासून त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन त्या आरोपीला आणलेला आहे। त्या गाडीचं दार लावत असताना त्यांच्या पायाला इजा सुद्धा झालेली आहे। दिनांक 9/11/2025 रोजी नागपूर शहरामध्ये पोलीस असल्याची बतावणी करून, म्हणजे तोतया पोलीस असल्याची बतावणी करून एक 3 ते 4 ठिकाणी लोकांकडून दागिने आणि पैसे हिसकावून नेल्याची घटना घडली होती। ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली होती। आदरणीय CP सर, आदरणीय जॉइंट CP सर, त्याचप्रमाणे आदरणीय नॉर्थ रिजन सर आणि DCP सर, ACP मॅडम, सगळ्यांच्या अशा स्पष्ट सूचना होत्या की सदरचा गुन्हा हा तात्काळ डिटेक्ट झाला पाहिजे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 792/2025 कलम 319(2)(3)(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून यातील जे आरोपी आहे ते नेमके कुठे असतील, काय असतील याचा शोध घेऊन DB पथकाचे PSI शेख, DB पथकाचे PSI रसूल शेख आणि त्यांची टीम परळी जिल्हा बीड इथे रवाना झाले होते। दरम्यान यातील एक संशयित आरोपी होता बाघर अली वल्द अहमद अली, वय 34 वर्षे, राहणार इराणी गल्ली, शिवाजीनगर, पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वैजनाथ, बीड। या आरोपीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना तेथील स्थानिक जे त्यांचे नागरिक होते इराणी, त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिकार केला। तरी सुद्धा माझ्या DB पथकाने अत्यंत सचोटीने आणि धैर्य दाखवून सदर आरोपीला नागपूर इथे आणलेला आहे आणि आरोपीने सदरचा गुन्हा, त्याच्यासोबत अजून एक नासिर अली, असदुल्ला, अबू अली, हाफिज अली आणि सकलेन अली असे इतर 4 आरोपी, अशा 5 आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। यातील इतर 4 आरोपी फरार आहेत किंवा पाहिजे आहेत। आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, लवकरच त्यांना सुद्धा ताब्यात घेऊ। सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यातील आरोपीचा आज आम्ही माननीय न्यायालयात हजर करून PCR मागत आहोत आणि इतर या आरोपीविरुद्ध अजून कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत आणि हे गँगनी सदरचे कृत्य करते किंवा कसं, कारण आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे सदर आरोपीचे संपूर्णपणे गँग सक्रिय असून आणि ती प्रत्येक शहरात जाऊन अशा वेगवेगळ्या प्रकारे कधी पोलीस आहे असं बतावणी करून वेगवेगळे कारणं सांगून नागरिकांना लुटण्याचं काम करते आणि तो मुद्देमाल सगळा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राज्यातून तिसऱ्या राज्यात अशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावत असतात। या तपासामध्ये आम्हाला भरपूर ठिकाणी जावं लागणार आहे। इतर जे आरोपी आहे ते सुद्धा आम्ही लवकरच ताब्यात घेऊ आणि नागपूर शहरात जे 4-5 गुन्हे घडलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्याचा नक्कीच आम्ही छडा लावू। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।